श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत की गरुड पुराणानुसार मुलांना नरकात शिक्षा असते का? नसेल तर का नाही, याचं आपण आज सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत. तरी शेवटपर्यंत नक्की ऐका. कर्त्या पुरुषांना म्हणजे 15 वर्षावरील माणसांना नरकात त्यांच्या कर्मानुसार शिक्षा असते. पण लहान मुलांना ती शिक्षा असते का? नसेल तर का नाही, याचं आज सविस्तर आपण उत्तर जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलवर इतर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठीत अर्थाचे व्हिडिओ दिलेले आहेत. तरी नक्कीच ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 15 वर्षाखालील मुलांना नरकात शिक्षा का दिली जात नाही ते पाहणार आहोत. तर 15 वर्षाखालील मुलांना नरकात शिक्षा दिली जात नाही. का दिली जात नाही ते आज आपण जाणून घेऊयात. गरुड पुराण हा हिंदू धर्मग्रंथ आहे, जो मृत्यूनंतरच्या जीवनाचा, आत्म्याच्या प्रवासाचा आणि कर्मफळाचा न्याय सांगतो. या धर्मग्रंथानुसार ज्या मुलांचे वय 15 वर्षापेक्षा कमी असते त्यांच्या आत्म्यास मृत्यूनंतर नरकात पाठवले जात नाही. त्याऐवजी त्यांना स्वर्गीय स्थिती किंवा पुण्यवान स्थान प्राप्त होते. पुढे पाहूयात अबोध आत्मा आणि कर्म. गरुड पुराणानुसार छोटे मुले अबोध अर्थात असमजूत असतात. ते लहान असतात. त्यांना मोठ्या माणसांइतका समजूतदारपणा आलेला नसतो. त्यांना धर्म आणि अधर्म यातील फरक समजत नाही. तेवढं ज्ञान त्यांना आलेलं नसतं. चांगले वाईट कर्म काय असतात हे त्यांना समजत नाही. निर्णय, जबाबदारी त्यांच्या वयाला अनुरूप नसतो. कारण त्यांचं वय लहान असतं. त्यांना कुठलाही अनुभव आलेला नसतो. यामुळे त्यांच्या जीवनात भावनिक, सामाजिक किंवा शारीरिक चुका असल्या तरी त्या कर्मात्मक दोष मानल्या जात नाहीत. जसे आपणही लहान मुले सांभाळताना म्हणतो, ते लहान मुले त्याच्याकडून चूक झाली असेल, त्याला काय कळतंय, त्याप्रमाणे देवही त्यांना माफ करतो. पुढे पाहूयात अबोधतेला देवाचा करुणा दृष्टिकोन. देवाचा मायाळूपणा. गरुड पुराणात सांगितलं आहे की अशा मुलांवरील चूक देव मान्य करतो. कारण ते मूल धर्म, जीवनाचा गहन तात्पर्य, पुण्य पाप याचा भान न समजणारे असतात. देव त्यांच्या मनातील स्वच्छता, निर्दोषता आणि निर्मळता पाहतो आणि त्यांच्या आत्म्यास क्षम्य आणि निर्गुण मानतो. म्हणजे काही चूक झाली तरी ते लहान मूल असमजूतदारपणा आहे त्याच्याकडे असे म्हणून देवही माफ करतो. लहान मुलांना नरकातील शिक्षा का नाही ते पाहूयात. गरुड पुराणानुसार नरकात शिक्षा हा फक्त कर्माचा संतुलन न्याय आहे. पाप करणाऱ्याला त्याचे पाप भोगावे लागते आणि पुण्यवानाला स्वर्ग अथवा उत्तम स्थान मिळते. पण अबोध असमजूतदार मुलांनी मनोनीत पाप कर्म स्वीकारलेले नसते. त्यामुळे त्यांना नरकात न्याय देण्यास कारणही नसते. पुढे पाहूयात स्वर्गिक स्थिती किंवा पुण्यस्थान मिळणे. स्वर्गात कधी स्थान मिळते ते पाहूयात. या कारणास्तव अशा मुलांना मृत्यूनंतर नरकाची शिक्षा नाही, तर सुयोग्य पुण्यस्थान किंवा स्वर्गीय स्थिती प्राप्त होते. म्हणजे त्यांना नरकात
त्यांना शिक्षा नाही किंवा तिथे न्याय अन्याय केला जात नाही. हे स्थान त्यांच्या पूर्वजांच्या पुण्य कुटुंबांच्या पुण्यकर्मावरही अवलंबून असू शकते. पुढे पाहूयात या धर्मग्रंथाचा मुख्य संदेश काय आहे. या सगळ्या विवेचनातून गरुड पुराण सांगतो की कर्म, पाप आणि पुण्याचा न्याय मृत्यूनंतर होतोच. काही लोक या जन्मात म्हणजे जीवन जगत असताना काही अकर्म किंवा पाप करतात, पण त्यांचं जीवन मात्र सुखकर सुरळीत चाललेलं असतं. आणि जे लोक पुण्य करत असतात, चांगले कर्म करत असतात, ते लोक म्हणतात तो किती अन्याय म्हणजे अकर्मानुसार वागतो, अधर्मानुसार वागतो, पाप करतो, तरी त्याचं जीवन एवढं सुखकर का? तर तसं नसतं. केलेल्या वाईट कर्माची फळे चालू जीवनात नाही मिळाली तरी मृत्यूनंतर नक्कीच भोगावी लागतात किंवा पुढच्या जन्मी भोगावी लागतातच. पण जे आत्मे त्यांच्या वयाने कर्माच्या कानूनी जबाबदाऱ्याला पकडलेले नाहीत, त्या मुलांना स्थिती आणि करुणापूर्वक स्थान दिले जाते. त्यामुळे मोक्ष किंवा पुण्यस्थान मिळणे हे कर्माच्या परिणामामुळेच ठरते. परंतु अबोधतेला विशेष क्षमा दिली जाते. म्हणजेच लहान मुलांना समजूतदारपणा आला नसल्यामुळे त्यांना क्षमा दिली जाते. या अध्यायाचा सारांश म्हणजे ज्या मुलांचे वय 15 वर्षापेक्षा कमी असते, त्यांच्या कर्माचा योग्य भान नसल्यामुळे गरुड पुराणानुसार ते नरकात पाठवले जात नाहीत, तर डायरेक्ट स्वर्गात पाठवले जातात. परंतु त्यांच्या आत्म्याला पुण्यस्थान स्वर्गीय स्थिती मिळते, कारण त्यांच्या दोषांना देव क्षमा करतो, कारण ते अबोध आणि निर्मळ मनाचे असतात. त्यांच्याकडून समजूतदारपणा नसल्यामुळे, लहान असल्यामुळे चुका घडत असतात. त्या चुका देवही माफ करतो. हा अध्याय सांगतो की धर्मात्मा आणि पुण्यात्मा व्यक्तीला मृत्यूनंतर दिव्य सुख, शांत प्रवास, पितृकृपा आणि स्वर्गलोकाची प्राप्ती होते. तसेच सत्कर्मामुळे आत्म्याला पुढील जन्मात उत्तम कुळात पुनर्जन्म मिळतो आणि निष्काम भक्तीने मोक्ष प्राप्त होतो. तर मित्रांनो, ही होती गरुड पुराण अध्याय 15 मधील पुण्यात्माला मिळणाऱ्या दिव्य सुखाची आणि मोक्षमार्गाची माहिती. या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळतं की दानधर्म, सत्कर्म आणि पितराचा सन्मान केल्याने जीवन आणि मृत्यूनंतरचा प्रवास दोन्ही शुभ होतो. त्यामुळे चांगलं कर्म करा, सत्कर्म करा, अहंकाराचा त्याग करा आणि आपल्या पापाचा नाश आत्ताच करा. म्हणून नेहमी सत्य, सेवा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा, संत संगती धरावी. त्यामुळे आपोआपच आपलं मन शुद्ध होतं आणि चांगलं कर्म करण्याची वृत्ती निर्माण होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. धन्यवाद.